आम्ही संविधानाच्या मार्गाने कुठलंही जन आंदोलन करतो ते संविधानाच्या मार्गाने करतो, त्याच्यावरही आमच्या पोलिसांकडून किंवा काय धरपकड केली जाते। पण हे जे हुकुमशाहीचं राज्य चालू आहे, ज्याच्यामुळे ह्या लोकांना काही राजाश्रय मिळालेला आहे, जे गुंड आहे त्यांना राजाश्रय मिळालेला आहे आणि त्यांनी ह्या ज्या कारवाई केल्या त्याच्यावर त्वरित कार्यवाही व्हावी आणि त्यांना त्यांच्या कठोर शिक्षा द्यावी। कारण हे वारंवार घडत आहे। आपण जर परभणीची घटना बघितली, बीडची घटना बघितली आणि आताची घटना बघितली, तर हा जे आहे ते गुंडांना राजाश्रय मिळाल्यामुळे ही जी आहे ते फोफावत चाललेलं आहे आणि हे कुठेतरी त्याला बंदोबस्त मिळाला पाहिजे किंवा त्याला थांबवलं पाहिजे, त्यासाठी ह्याच्यावर कार्यवाही व्हावी ही माझी अपेक्षा आहे। आणि संविधान आणि कायदा हा देशामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, भारतामध्ये आहे आणि तो कायदा इथे पाळला जावा अशीच मला अपेक्षा आहे। तर त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हावी एवढीच मी म्हणेन आणि ताबडतोब व्हावी, त्वरित व्हावी ही अपेक्षा करते। कारण जर संविधानाचं राज्य असेल तर त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं। कारण अमित शहांच्या वक्तव्यावरून तर आपल्याला असं दिसतंय की इथे कायदा आणि त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास आणि संविधानाचा किती विश्वास आहे ते आपल्याला त्यांच्या वक्तव्यातून कळून आलेलं आहे आणि त्यामुळे ह्या मार्गाने आपल्या काही त्याच्यामुळे न्याय मिळेल का ह्याची आम्ही नक्कीच वाट पाहू।